साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार सभा पार पडली। या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील समस्यांवर भाष्य केले। आज तुमच्या माझ्या भागातल्या ट्रॅफिकची समस्या, बाणेर रोडला ट्रॅफिकची समस्या, पुणे सातारा रोडला हायवेला ट्रॅफिकची समस्या, सर्व्हिस रोड बाणेर ते बावधन रोड माळुंगे सूस इथे निर्माण झालेली ती समस्या आपल्याला सोडवायची आहे। बालेवाडीमध्ये हायस्ट्रीट येथे बंद इंग्रजी माध्यमिक शाळा पीएमसी चालवणार, पुढे प्रायव्हेट संस्थेच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतो का? गोरगरिबांची मुलं शिकू नये। मी देखील पिंपरी चिंचवडला कॉर्पोरेशनच्या महानगरपालिकेच्या शाळा त्या सीबीएसई स्कूल तिथे सुरू केलं। श्रीमंतांची मुलं सीबीएसईच्या स्कूलला जाऊ शकतात। अरे ज्यांच्या घरामध्ये दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटते किंवा ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहे, मध्यमवर्गीय आहेत, त्यांची ऐपत नाही एवढ्या मोठ्या शाळेमध्ये मुलांना टाकायची, मग त्यांच्या मुलांना उद्याचा भारताचा जबाबदार नागरिक म्हणून त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही? राईट टू एज्युकेशन कायदा केलेला आहे, कशा करता केलाय? या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे। ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिकवलेलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्याला कशा पद्धतीनं समाजाचं भलं करायचं असतं, बारव बांधायचे असतात, विहिरी बांधायच्या असतात, घाट बांधायचे असतात, देवळं बांधायची असतात, तो इतिहास त्यांचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। मौलाना आझादांनी देशाला स्वातंत्र्य कसं मिळवायचं ते शिकवलंय। शाहीर अण्णाभाऊ साठेंनी शायरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि इतर गोष्टीला चालना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। संयुक्त महाराष्ट्राचा लढा नंतर झाला, पण त्यांच्या शाहिरीनं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला, हे अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी होते। या गोष्टीचा विचार करा। त्याच्यामध्ये सर्वांना तिथं राजमाता जिजाऊ, शिवबाला जन्म दिला त्या राजमाता जिजाऊ, रमाई माता, किती नावं घेऊ, अशी माणसं, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, जे आयुष्यामध्ये एक देखील लढाई हरली नाही असा राजा परत पृथ्वीतलावर होणं शक्य नाही, ते छत्रपती संभाजी महाराज। नंतर घात आपल्या घरातल्या माणसांनी केला, हे आपण इतिहासामध्ये किंवा छावा चित्रपटामध्ये बघितलेलं। मित्रांनो, जरूर 21व्या शतकामध्ये आपण गेलोय। आयटीचं युग आहे, बायोटेक्नॉलॉजीचं युग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे, एआयचं युग आलंय, कृत्रिम बुद्धिमत्ता, ते मुलांना शिकवलं पाहिजे। मध्ये आम्ही 270 कोटी रुपयाचा एक प्रकल्प टाटाशी चर्चा करून 220 कोटी रुपये टाटाने घातलेत, 50 कोटी रुपये आपण घातलेत। CIIITचं काम बाणेरच्या परिसरामध्ये चाललेलं आहे। कशा करता? ज्या मुलांच्या हाताला काम नाहीये त्यांनी चांगल्या प्रकारचं तिथं शिक्षण घ्यावं, कोर्स करावा आणि त्यांना उद्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल। CIIIT 350 कोटी रुपयाचा आम्ही मुलांचा विचार करतोय। इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, त्यांना पाठीमागच्या काळामध्ये कुणी विचार केला नाही, आम्ही विचार केला। दर महिन्याला फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतो, आम्ही उपकार करत नाही। ती माझी लाडकी बहीण आहे, तिला आम्ही भाऊबीज देतोय, तिला रक्षाबंधनाच्या निमित्तानं काही ना काही देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे। आमच्यावर आरोप झाले हे बंद करतील, अरे आम्ही बंद करणारी माणसं नाहीयेत, आम्ही लोकांना दिशा देणारी माणसं आहेत। आणि म्हणून बाणेरकरांनो, तुम्ही विचार करा, मी उद्याच्याला या सर्वांचं नेतृत्व करणार आहे। मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे। मी थोडासा कडक असेल पण विकास कामाकरता कडक आहे। तुम्ही बघा पिंपरी चिंचवड मधले रस्ते, फ्लायओव्हर, बाकीची कामं कुणालाही जाऊन विचारा कुणाच्या काळामध्ये झाली का? मधल्या 9 वर्षामध्ये इथं जी कामं रिंगाळली, किती दिवस मेट्रोची कामं चालली, ट्रॅफिकच्या समस्या सोडवायला नको? नदी सुधार कार्यक्रम का गतीने होत नाही? का आपल्याला अधिकचं पाणी मिळत नाही? मी प्रयत्न करतोय मुळशीचं पाणी आणायचा। तुम्ही म्हणाल दादा तुम्ही पालकमंत्री आहे, मी पालकमंत्री म्हणून जी माझी जबाबदारी ती पार पाडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। पण मला पुणे महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी साथ दिली
तर महानगरपालिकेला संविधानाने, घटनेने, कायद्याने वेगळा अधिकार दिलेला आहे. त्याच्या संदर्भात कुठं आरक्षण टाकायची, कुठं स्मशानभूमी, कुठं दफनभूमी, कुठं त्या ठिकाणी वेगवेगळी उद्यानं. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.